SPI परीक्षेसाठी अजून हॉल तिकीट आलेलं नाही. 5 एप्रिलला एक्झाम आहे, फार एक्झाम जवळ आलेली आहे. पण यासाठी जो काही मॉक टेस्ट आपण दिले 30 मॉक टेस्ट आपल्या ॲपमध्ये दिले त्यासाठी चांगला प्रतिसाद त्याचा मिळाला आहे. त्या मॉक टेस्ट सोडून आपण एक्स्ट्रा अजून गॅटच्या म्हणजे पेपर 2च्या मॉक टेस्ट दिल्या होत्या. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे की पेपर 1चा नेमका सिलेबस काय करायचा. एवढं करून जा हे जे काही सिलेबस आपण बघणार आहे आणि पेपर झाल्यानंतर सर्व जे विद्यार्थ्यांनी आपल्या ॲपमधून आणले किंवा जे ऑनलाईन युट्यूबमध्ये आहे त्या सर्वांनी नंतरनं मेसेज करा की या सिलेबस जो आज आपण देणार आहे पेपर 1चा या आधारावरती पेपरमध्ये कितीपर्यंत या गोष्टी आल्या होत्या. कारण हा मेन कोर सिलेबस आहे ज्याच्यावरती आपल्याला मेन फोकस जर केला तर जास्तीत जास्त मार्क्स आपण कव्हर करू शकता पेपर 1 मॅथ्ससाठी. तर आपण डिटेलमध्ये चॅप्टर वाईज सगळं बघूया की कोणकोणत्या टॉपिकवर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर. आणि हा सिलेबसची PDF परत आपल्या मॉक टेस्टमध्ये आपला जो ॲप आहे त्याच्यामध्ये 30 मॉक टेस्टचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. त्याचबरोबर 75 क्वेश्चन जे आहेत ते पूर्ण एक मॉक टेस्ट पण तिथं ऍड होणार आहे. त्याच्या आन्सर की पण आपण तिथं ऍड करणार आहोत. तर डिटेल सिलेबसमध्ये आपण बघूया की SPIचा जो सिलेबस आहे याच्यामध्ये अल्जेब्राला जास्त वेटेज आहे. म्हणजे 25 ते 30 क्वेश्चन जवळजवळ अल्जेब्रा टॉपिकवर देतात. अल्जेब्रा हा क्लास 9th ला आहे 10th ला आहे. दोन्हीचं मिक्सचर आपलं क्लिअर झालं पाहिजे. त्याच्यामध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहेत, त्याच्यामध्ये फाइंडिंग द रूट्स, फॅक्टरायझेशन करणे, रूट्स काढणे, हा जो फॉर्म्युला आहे -b प्लस मायनस की रूट्स कसले आहेत, रूट्सचं नेचर कसलं, ठीक आहे, त्याच्यावरती डिस्क्रिमिनंट डी वरती पण, ठीक आहे. देन लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल मधले लिनियर इक्वेशन सोडवणे, सबस्टिट्यूशन, एलिमिनेशन, ग्राफिकल मेथड, वर्ड प्रॉब्लेम्स. आता हे जे वर्ड प्रॉब्लेम जरी आले तरी आपला बोर्डासारखं एकदम स्टेप बाय स्टेप सोडवायचं नाहीये. विद्यार्थ्यांनी थोडंसं ट्रिक वाईज जायचंय, ऑप्शनकडे पण लक्ष द्यायचं आणि क्वेश्चनकडे. ह्याचं थोडंसं मॅचिंग केलं का नाही तर कमी वेळात आपण सोडवू शकता. कारण एवढं सगळं सोडवायचं आपल्याला. हे 75 ते 75 तशा इन्व्हॉल्विंग एज, स्पीड आणि डिस्टन्स याच्यावरती आधारित जे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल एक्स आणि वाय दोन इक्वेशन घेऊन त्यांचं प्लस मायनस करून त्या पद्धतीचं जे काय आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही डिटर्मिनंट्स पण वापरू शकता काही ठिकाणी. त्यानंतर पॉलिनॉमियल्स मध्ये डिव्हिजन अल्गोरिदम म्हणजे रिमाइंडर थिअरम, फाइंडिंग द झिरोज ऑफ क्वाड्रेटिक अँड क्यूबिक पॉलिनॉमियल, असे हा जो सिलेबस एवढा IMP याच्यावर येणारच आहे, 100% येणार आहे. आपल्याला फक्त तयार राहायचं, आपलं बेसिक क्लिअर करून याच्यावरचे काही प्रश्न सोडून. त्यामुळे मॉक टेस्ट ह्याच्या पुढे जी मॉक टेस्ट मी दिलेली आहे ती ऍपमध्ये पण येणार आहे. तर ती IMP राहणार आहे तुमच्यासाठी. आणि आपल्या ऑलरेडी 30 मॉक टेस्ट मध्ये हे सिलेबस ऑलरेडी ऍड होते. तर त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल मध्ये आपण बघितलं डिव्हिजन, रिमाइंडर, फाइंडिंग झिरोज ऑफ क्यूबिक पॉलिनॉमियल. देन अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये nth टर्म काढणे, SN TN ह्याचे जे फॉर्म्युले आहेत किंवा AN चा A = n-1d किंवा सम काढणे, यासाठी जो आहे बेसिक टॉपिक आहे तो प्रोबॅबिलिटी मध्ये प्रोबॅबिलिटी काढणे, कॉइन, डाईस, डेक ऑफ द कार्ड प्रॉब्लेम. तो प्रोबॅबिलिटी 100% 1-2 प्रश्न आपल्याला येणारच आहे. देन जॉमेट्रीला पण हाय वेटेज आहे, 20 ते 25 क्वेश्चन जॉमेट्रीवरती आधारित. डायग्राम्स असतील आपला. त्याच्यामध्ये आपण बघा ट्रिग्नोमेट्री फर्स्ट, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग रेशो, साइन कॉस टॅन चे रेशो, ट्रिग्नोमेट्रिकच्या आयडेंटिटीज, ऍप्लिकेशन ऑफ हाईट्स अँड डिस्टन्स. तर हाईट्स आणि डिस्टन्स जे काही साइन कॉस टॅन वापरून आपल्याला काढायचे त्याच्यामध्ये आपण करू शकता. अँगल ऑफ एलिव्हेशन आणि डिफरेशन याच्यावर पण आपण बघितलं पाहिजे. देन सर्कलमध्ये आल्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ टँजेंट, कॉर्ड्स, थिअरम रिलेटेड टू द अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर, म्हणजे जो सेंटरचा सेंट्रल अँगल आहे आणि दुसरा असतो इन्स्क्राइब्ड अँगल. ह्या दोन्ही अँगलचे व्यवस्थित थिअरम किंवा जे फॉर्म्युले ते जरी क्लिअर केले तर त्याच्यावरची उदाहरणं आपण इथे सोडवू शकता. आपल्या मॉक टेस्ट मध्ये पण ते आपण इन्व्हॉल्व केलेले आहेत. देन सर्कम्फरन्स सर्कलचा. देन सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल, म्हणजे हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनल थिअरम, BPT थिअरम आणि जे सिमिलरिटी जे क्रायटेरिया आहे AAA, SAS, SSS हा ह्याच्या क्रायटेरिया हे पण क्लिअर करा. याच्यावर सिंपल प्रश्न राहू शकतात पण ते आपल्याला घाईमध्ये गडबडमध्ये समजत नाही की एवढं सिंपल होतं, नंतर बाहेरला समजतं की एवढं सोपं होतं. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला, तिन्ही फॉर्म्युले करा. 100% याच्यावर आधारित प्रश्न पडेल. XY पोझिशन, कोऑर्डिनेट काढा, सगळ्या गोष्टी किंवा डिस्टन्स मोजा. देन मेन्सुरेशन आणि नंबर्स याच्यावरती 15 ते 20 क्वेश्चन असू शकतात. त्याच्यामध्ये सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम, म्हणजे आता याच्यामध्ये सरफेस म्हणजे जे बिग फिगर आहेत, कॅल्क्युलेटिंग व्हॅल्यूज फॉर सिलिंडर, कोन, स्फिअर, 3D शेप जे आहेत, हेमिस्फिअर याच्याबद्दल 100% येईल. रिअल नंबर, त्याच्यामध्ये आता रिअल नंबर मध्ये HCF, LCF युजिंग द युक्लिड्स डिव्हिजन, प्राइम फॅक्टरायझेशन याच्यावर आधारित. स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण आलं तर मीन, मेडियन, मोड आणि ग्रुप आणि अनग्रुप डाटा याच्यावर 100% विचारलं जाऊ शकतं. हा एक क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे, याच्यावर जास्त फोकस करा. तो अशा पद्धतीने हा मेन सिलेबस आहे. आता बाकी मग याच्यामध्ये ऍव्हरेज काढा, हे काढा, हे तर आपल्याला 8वी 7वी पासूनच असतं, हे बेसिक राहतं, ठीक आहे.
तो याच्यामध्ये महत्वाचं आहे स्पीड ॲक्युरेसी. तो 75 क्वेश्चन आहे, तुम्हाला 90 मिनिटं साधारण वेळ आहे, तर 72 सेकंद तुम्हाला मिळतात, फक्त 72 सेकंद एका क्वेश्चनला. मग आता त्याच्यामुळं नुसतं फॉर्म्युला लर्न करून फायद्याचं नाही, की प्रश्न आल्यानंतर वाचल्यानंतर कोणत्या टॉपिकवर ते समजल्यानंतर फॉर्म्युला आणि ऑप्शन यांची सांगड घालून आपल्याला कमी वेळ सोडवावा लागणार आहे. ठीक आहे. फॉर्म्युला शीट, एक फॉर्म्युला शीट तयार करा. हे जे टॉपिक दिलेत नाही सगळ्यांची फॉर्म्युला शीट तयार करा आणि ते रिवाइज करा एक्झाम पर्यंत. त्याचा जास्त फायदा होईल तुम्हाला. जसं की अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री म्हणजे जास्त फॉर्म्युले आहेत. देन एलिमिनेशन टेक्निक लक्ष घ्या. तो ऑप्शन मध्ये ज्यावेळेस येणार आहे कॉम्प्लेक्स क्वाड्रेटिक लिनियर इक्वेशन इन्स्टेड ऑफ सॉल्विंग द होल थिंग्स पुट द, म्हणजे लक्षात तुम्हाला लिनियर इक्वेशन आले आणि तुम्ही पूर्ण डिव्हिजन करत बसलाय, त्यापेक्षा तुम्ही काही शॉर्टकट म्हणजे प्रमाणे तुम्ही ऑप्शन जे ABCD आहे बाबा, हे ऑप्शन तर 100% नाहीच वाटत. डिव्हिजनच्या थोड्याशा थोडंसं सोडवल्यानंतर लक्षात येतं किंवा हे तर नाही वाटत आहे. आणि मग दोघांमध्ये राहिलं असेल तर दोघांसाठी थोडंसं पुढे सोडवता येईल. अशा पद्धतीने काही ट्रिक्स वापरायला लागतीलच, तर तुम्हाला हे कमी वेळेमध्ये बऱ्यापैकी तुम्ही कव्हर करचाल. पेपर तुम्हाला असं वाटेल की सगळं ओळखीचाच आहे, पण सोडवणं महत्वाचं आहे तेवढ्या वेळेमध्ये. तो हा सिलेबस आपल्याला महत्वाचा आहे, हा डाउनलोड करा, इथं समोर दिलेला आहे, त्याचे सगळे पूर्ण रिव्हिजन करा. आता आपण बघूया ESPI चा जो पूर्ण पेपर आहे 75 क्वेश्चनचा एक पेपर, आपण त्याच्यावर एक काही जॉमेट्री डायग्राम, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिले असतील किंवा काही ठिकाणी डायग्राम दिले नसेल तर तुम्ही डायग्राम ड्रॉ करून चेक करा प्रश्न कसा विचारलेला आहे. आणि याच्यावर असे प्रश्न विचारले की ऍडजस्टंट साइड्स ऑफ मिड पॉईंट जर जोडले आपण रोम्बसचे तर रेक्टँगल तयार होतो, कोणत्या अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत क्वाड्रिलॅटरलच्या त्या आपण विचारल्या जातात. आता आपण बघूया 15 एक महत्वाचे एक त्या टाईपचे प्रश्न आणि त्यानंतर 75 क्वेश्चनची खाली एक टेस्ट आहे, ते पण आपण बघूया. तर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर 2 and 11/2 द इक्वेशन इज असं विचारले. तरी तुम्हाला आता ओळखायचंय कसं विचारलं. तुम्हाला माहिती आहे ह्याला आपण अल्फा आणि बीटा म्हणतो रूट्सला. तर त्या पद्धतीने जर आपण फास्ट मध्ये बघितलं की अल्फा आणि बीटा, तर त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर या ठिकाणी अल्फा इंटू बीटा म्हणजे आपलं इक्वेशन काय असतं, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. या प्रकारे जर बघितलं अल्फा इंटू बीटा जर केलं तर बघा 2 कडे झाले 11 आले. ठीक आहे. मग 11 आले तर आपण बघितले या ठिकाणी इथं 2 एक्स्ट्रा आलेले, मग बाकीकडे पण 22 आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मायनस तर इकडे, तो मायनस इकडे पाहिजे होतं. आता तुम्ही अल्फा प्लस बीटा काढला, अल्फा प्लस बीटा काढलं की आलं 2 to the 4 प्लस 11, तो 15/2 येते आपलं. आणि मग हा मायनस यायला पाहिजे, म्हणजे प्लस वाले तर अवधं कट करून टाका, प्लस वाले अवधं कट करून टाकले, राहिले मायनस वाले 2च राहिले. ठीक आहे. त्यात पण आपल्याला दिसते 15 आलेले, इथं 15 नाही, इथं 7, इथं 15 आहे. तर या पद्धतीने आपण ऑप्शन नंबर C इझिली काढू शकतो. तर तुम्ही सोडवलं तुम्हाला समजेल की C वालच येते उत्तर. आणि 21x 196 मायनस x² रेडियस फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x हिअर. तर हे जर आपण सोडवलं क्वाड्रेटिक इक्वेशन दिसतंय हे, त्याला इकडे घेतलं तर x² मायनस 190 प्लस 21x प्लस 196. तर आपला असे 2 नंबर पाहिजेत की ज्यांचा गुणाकार काय आला पाहिजे, ज्यांचा जर गुणाकार केला तर असे 2 नंबर की ज्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 196 यायला पाहिजे, जर त्यांची बेरीज केली तर उत्तर यायला पाहिजे 21. तो अशा पद्धतीने कोणते 2 नंबर आहेत हे वरूनच बघू शकता तुम्ही. आता वरूनच गुणाकार करा. 5 × 20 नाही येत ना, 7 × 56 येते बघा, 8 × 32, 7 × 14, शेवटचा युनिट डिजिट चेक करा, 4 येते, 8 × 32 2 येतोय, 7 × 56 हा येतोय. तर 100% ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हिअर. The roots of x² plus ax plus 40 is equal to 0 are in the ratio 2:5. तर रूटचा रेशो दिलेला आहे आपल्याला. तो रेशो दिलेला म्हणल्या रूट्सला आपण असं म्हणू शकतो की हे जे रूट्स आहेत समजा याला काय नाव देऊ शकतो, हे रूट्स आहे 2x आणि हे आहे समजा, किंवा ह्याला नाव वेगळं देऊ, ह्याला दुसरं लेटर जाऊ, 2m आणि 5m हे रूट्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे हा काय असतो, रूट्सचा गुणाकार असतो. तो 2m इंटू 5m बरोबर किती आलं, 40 आलं. तर किती आलं, 5 × 2 = 10 m² बरोबर काय आलं, 40 आलं. तो m² इज इक्वल टू 40/10 म्हणजे m² इज इक्वल टू 4 आलं. तर m बरोबर काय आलं, स्क्वेअर रूट घेतलं 2 आलं. तो m बरोबर 2 आलं तर आपण समजा 2 ची व्हॅल्यू तर टाकली तर किती येणार आपलं रूट्स, 2 to the 4 आणि 5 to the 10 हे 2 रूट्स आपले आलेले. तर हे काय आहे बघा, हे k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती हे त्यांची ऍडिशन आली की त्याले -4 + 10 इज इक्वल टू k. किती आलं मग हे -14 इज इक्वल टू k. तो -14 मीन्स प्लस मायनस k, ऑप्शन नंबर सी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin 60 cos 30 sin 30 cos 60. हा एक प्रकारचे एक आयडेंटिटीज आहेत महत्वाचे. काय बघा, हा sin a प्लस cos b इज इक्वल टू sin b प्लस cos a. तर काय येतं sin a प्लस b. तो sin 60 प्लस 30 किती आलं sin 90. sin 90 म्हणलं की त्याला ऑप्शन नंबर बी
1. 10th टर्म तुम्हाला 10वी टर्म काढायची, तो TN चा फॉर्म्युला वापरा. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1D. तर TN बरोबर तुम्हाला उत्तर येऊन जाणार आहे. द टँजंट सर्कल, टँजंट टू द सर्कल परपेंडिक्युलर टू रेडियस थ्रू द tangent to the circle is perpendicular radius through the point of contact ला काय असते, tangent perpendicular असते. The area of sector of circle of radius, तो area of sector काढायचा काय फॉर्म्युला आपला थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीने तो त्याच्यामध्ये किंमत टाका, वर 7 खाली येतं, 22 7 ला खालीच ठेवा आणि जे सुटतंय तेवढं सोडून घ्या. तर 100% तुम्ही लगेच काही वेळात कॅल्क्युलेशनचं स्मार्ट वर्क करून काढू शकताय. 2 कॉइन्स टॉस केले, द प्रॉबिलिटी गेटिंग एक्झॅक्टली 1 हेड. दोन कॉइन टॉस केले. ठीक आहे, तो 2 कॉइन टॉस केल्यानंतर ना प्रॉबिलिटी काढायची 1 हेड मिळण्यासाठी. ठीक आहे, तो व्हॉट द प्रॉबिलिटी हिअर, हेड टेल पडले, टेल हेड पडले आणि टेल टेल पडले. तर याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम गेटिंग एक्झॅक्टली 1 हेड म्हणजे एकच हेड पडायला पाहिजे. एकच हेड कुठं पडलेला आहे, इथं पण पडलाय, इथं पण पडलाय, 2 वेळा पडलेला आहे. सो 2 आणि टोटल किती आहेत 4. तर 2/4 दॅट इज 1/2. ऑप्शन नंबर बी. तर थोडासा अर्थ समजायला याचा वेळ जाऊ शकतो, नॉर्मल वेगळं वाटतंय. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट, तो डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा. अंडर रूट काय फॉर्म्युला आहे, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा आणि डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स काढा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ऑफ रेडियस 7 हाईट आणि हाईट 10 सेंटीमीटर. सिलेंडरचं व्हॉल्यूम काढायचं आहे. फॉर्म्युला इज पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, 22/7 याच्यामध्ये हाईट दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे, सोडवायचे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ A प्लस बी. लक्षात A प्लस बी ची व्हॅल्यू काढायची. तो याला रॅशनलाइज करायला लागते. रॅशनलाइज करताना आपण काय करतो, 3 प्लस √2 डिवाइड बाय 3 मायनस √2. ह्याचा जो खालचा नंबर आहे म्हणजे खाली मायनस √2 तो वरती काय करतो, इकडं प्लस √2 इथे पण मल्टिप्लाय करतो आणि 3 प्लस √2 इथे पण. तर याचा रॅशनलाइज केल्यानंतर आपल्याला माहिती आहे काय आलं, ह्याचा आलं 3 प्लस √2 ब्रॅकेट स्क्वेअर आलं, 3 प्लस √2 ब्रॅकेट स्क्वेअर वरती आणि खाली काय आलं, A स्क्वेअर. A प्लस बी मायनस बीचा फॉर्म्युला आपल्याला झाला काय आलं इथं, 3 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे √2चा स्क्वेअर काय आला 2. तर जर सोडवलं तुमचं काय येते बघा, खाली जर सोडवलं तर 3चा स्क्वेअर 9, 9 माझं 2 7 येते. तो खाली 7 येते हे फिक्स झालेलं आहे, खाली 7 फक्त बघा इथे एक आहे. तर सोडून बघा थोडंसं नाही का, हे लगेच व्हॅल्यू आपल्याला येऊन जाणार आहे. वरतं सोडवायला तुम्हाला व्हॅल्यू येणार आहे. देन फिगर फॉर्म बाय जॉइनिंग द मिड पॉइंट्स ऑफ द रोम्बस इज that figure is a rectangle. दिलं A प्लस बी बरोबर 8 दिले, बी बरोबर 6, A क्यूब प्लस बी क्यूब. तर A क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, तो वी हॅव दिस फॉर्म्युला लाईक A प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू A क्यूब प्लस थ्राइस AB इन ब्रॅकेट A प्लस बी क्यूब. तो फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. A प्लस बी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. A क्यूब आणि बी क्यूब आपल्याला हे काढायचं, हे बाकी सगळ्या व्हॅल्यू पुट करा, हे इकडे पाठवून द्या आणि उत्तर निघणार आहे तुम्हाला. then triangle ABC parallel दिलेले, AD is parallel to DB, AC is equal to 4 point. Find the AE. In triangle ABC D is parallel to BC. लक्षात आहे, हे DE आहे. ठीक आहे, तर आपल्याला दिले AD upon DB 3:5 आहे बघा, हा 3 पार्ट आहे, हा 5 पार्ट आहे. तो AC दिलाय 4.8. फाइंड द AE. तर AE काढायचा. त्याचा अर्थ हा पण 3 पार्ट आहे, हा पण 5 पार्ट आहे, टोटल 8 पार्ट झाले. तर असं घ्या, सिम्पली आपल्याला काढायचंय AE ची व्हॅल्यू. AE चे किती 3 पार्ट आहे, टोटल आज 5 आणि 8 झाले. त्यामुळे 4.8 ला 8 ने डिवाइड केलं काय आलं, 8 सकाळी 0.6 झालं, याला इंटू 3 करा तर किती आलं 1.8. ऑप्शन नंबर ए. सम ऑफ द 20 नॅचरल नंबर. तो सलग 20 नॅचरल नंबरची जर बेरीज करायची असेल तर फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2. तो 20 गुणिले 21/2, दोन्ही केला 10, 21 गाय 10, 210, 210. तो अशा पद्धतीने आपण महत्वाचे काही उदाहरणं पाहिली याच्यावर. आता आपण बघूया मॉक टेस्ट. तर आपल्या ऍपमध्ये 30 मॉक टेस्ट सोडून हे एक्स्ट्रा मॉक टेस्ट आपण देत आहोत. ह्या फार IMP असू शकतात. तुला सगळ्या क्वाड्रेटिक इक्वेशन बघायला दिले, 1 क्वाड्रेटिक इक्वेशन वर दिले आणि सिस्टमॅटिक दिले. अल्जेब्रा मध्ये तुम्हाला 1 to 30 ज्या सेक्शन वाईज तुम्हाला पाहिजे त्या सेक्शन वाईज तेवढे क्वेश्चन इथे ऍड केले. थोडंसं एडिटिंग मध्ये हे पलीकडे गेलेलं ना, तर हे आपण थोडंसं PDF मध्ये आले असेल व्यवस्थित तर एकदा करेक्ट करून द्या. 2 क्वेश्चन पलीकडे गेले. बाकी मग बघा AP सिरीज, एन टर्म, क्वाड्रेटिक आयडेंटिटी आणि ह्याच्या आन्सर की पण खाली तुम्हाला त्याच्यामध्ये ऍप मध्ये दिलेले आहे. असे टोटल यस पॉलिनॉमियल, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल whose zeros are 3 and 4. तर तुझे 4 रोज दिले 3 and 4.
तर तुम्हाला फक्त ऑप्शन मध्ये टाकून बघायचं की 3 आणि 4 व्हॅल्यू टाकल्यावर कोणाची व्हॅल्यू 0 येते. देन कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द वेल शफल पॅक. आज तुम्हाला प्रोबॅबिलिटी 100% 1 ते 2 प्रश्न येतातच. तो हा जो एक पॅटर्न दिलेला आहे या टेस्ट मधला 100% हा एमपी असणार आहे. पेपर झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा. जे आपल्या ऍप मधले विद्यार्थी सर्वांनी काय करा, नंतर ते झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर 5 एप्रिलचा तुम्ही एक हेल्प करू शकता पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी, की ज्यांना म्हणजे पेपर कसा गेला, पेपरमध्ये कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते, मेमराईज करून ठेवू शकता थोडक्यात. आणि मग ते नंतर लगेच आल्यानंतर लगेच रिप्लाय करा. ऍपमध्ये आपलं आहे तिथे चॅट करण्यासाठी लगेच रिप्लाय करा. तो एक फायदा होईल पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना. आणि तुम्ही पण सांगा आपल्या ह्या झालेल्या पेपरमधून कितपर्यंत आलेले होते. या सगळ्या गोष्टी होत्या. आणि फार IMP असे बघा हे 15 झाले. दिस इज द लास्ट क्वेश्चन इयर 75. असे टोटल 75 क्वेश्चनचा पेपर आहे. पूर्ण सोडवायला आता आपल्याशी वेळ फार कमी आहे. मी तुम्हाला हा पेपर ऍपमध्ये दिलेला आहे. ऍपमध्ये त्यानंतर याची आन्सर पण दिलेले आहे. ट्राय करा, व्यवस्थित सोडून एक ना एक गोष्ट ट्राय करा. आणि हे सोडवल्यानंतर आपण बघूया की अजून एखादा पेपर महत्वाचा IMP याच्या नाही का, पेपर 1 हे अजून देऊया. ऑलरेडी आपण गॅटचे 2 पेपर दिले होते. अजून ते आपल्या 30 मॉक टेस्ट सोडून त्याच्यामध्ये बऱ्याचशा नोट्स पण आहेत. तरी पण एखाद्याला अजून कोणत्या टॉपिक बद्दल काय अडचण असेल ना तरी सांगा, तरी आपण ते ऍड करू तिथले महत्वाचे नोट्स. या वर्षी आपल्याला लाईव्ह क्लास घेण्यासाठी वेळच नव्हता, कारण आपल्या बाकीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी होती. पण ह्या मॉक टेस्ट नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील. यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्या ह्या मोबाईल ऍपची लिंक खाली आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर अशा वेळेला ऍप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथं कोर्स दिसतो SPI एक्झाम 5 एप्रिल 30 मॉक टेस्ट. याच्यावर आपल्याला दिसते इथं प्राइस, पण ही प्राइस आपल्याला पे करायची गरज आहे. आपल्याला एक कुपन कोड यूज करायचा आहे. ह्याच्यावर जायचं व्ह्यू डिटेल, याच्यावर आपण गेलो इथं बाय नाव करायचंय. 3599 दिसते, पण इथं बाय नाव केल्यानंतर आपल्याला इथं कोड टाईप करायचा आहे. तर कोड मध्ये टाकायचं कॅपिटल मध्ये SPI, कॅपिटल SPI असा कोड अप्लाय करायचा आहे. तर अशा कोड अप्लाय केल्यानंतर 599 ची प्राइस झालेली आहे. अशा प्रकारे हे डाउनलोड करायचं. आणि ऍपमधील सर्व विद्यार्थ्यांनी पेपर झाल्यानंतर पण मेसेज करा, म्हणजे ट्राय करा की कशा प्रकारे तो प्रश्न तुम्हाला आले होते, कितपत तुम्हाला याचा फायदा झाला हे पण शेअर करा. भेटूया आपण अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.